मराठी कथा भाग 1 सूड. जुन्नर तालुक्यातलं मोहाळे हे छोटंसं गाव हलकाशा शिडकाव्याने पावसाळा आगमनाची चाहूल देऊ लागला होता. झाडं न्हाऊन निघून हिरवीगार झाली होती. आकाश कायम धुक्यानं झाकलेलं असे. गावाच्या टोकावर ते जुनं कैलारूचं घर होतं, ज्याला गावकरी बाहेरचं पडकं घर म्हणायचे. त्या घराबद्दल बऱ्याच वदंता होत्या आणि त्या चांगल्या नव्हत्या. त्या घरात एके दिवशी तो राहायला आला. सिद्धांत देशमुख शहरात राहणारा आईच्या मृत्यूनंतर गावाकडे परतला होता. तो शांत अंतर्मुख होता. मोठा व्यावसायिक होण्याच्या महत्वाकाशाने शहरात गेलेला. त्याचं काय झालंय हे त्यालाच ठाऊक. पण गावात परतल्यावर तो कुणाशी फारसं बोलत नव्हता. त्याला कुणी भावंड नव्हती. वडीलही पूर्वी सोडून गेलेले. हे घर विकून निघून टाकण्याचा त्याचा विचार होता, पण त्या आधी काही दिवस इथे राहायचं त्याने ठरवलं. त्या रिकाम्या घरातली त्याची पहिली रात्र. घरात एक विचित्र शांतता होती. दार खिडक्यांच्या फटीमधून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज, त्या वाऱ्यावर संतपणे डोलणाऱ्या झाडांची सळसळ आणि छपरावर सतत टपटपणारे पावसाचे थेंब, एवढेच बारीक सारीक आवाज ऐकू येत होते. रात्री 12च्या सुमारास सिद्धांतची जरा झोपमोड झाली. असं वाटलं जणू कुणीतरी खालच्या जिन्यावरून चढत आहे. कदाचित मांजर असेल. स्वतःशी विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले. इतक्या खालच्या जिन्यावरूनच अगदी बारीक आवाजातली खसखस ऐकू आली किंवा ऐकल्यासारखं भास झाला. तो आवाज खूप बारीक होता आणि सिद्धांत अजूनही तसाच झोपेत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातला सिद्धांतचा मित्र रमेश त्याला भेटायला आला. घरच्या आत यायला मात्र त्याने साफ नकार दिला. ते वरंड्यातच खुर्च्या टाकून बसले. तू या घरात राहतोस एकटा? त्यानं विचारलं. सिद्धांतनं मान डोलावली. इथे या घरात काहीतरी आहे. काय ते सांगता येत नाही, पण रमेशने त्याला लोकांमध्ये होणाऱ्या चर्चेबद्दल सांगितलं. काल रात्री झालेला भास सिद्धांतला आठवला, पण त्यानं रमेशचं बोलणं उडवून लावलं. त्या रात्री पुन्हा आवाज आला, अन यावेळी पावलांचा व कुणाच्या हसण्याचा. तो आवाज नव्हता. सिद्धांत कुणीतरी थेट त्याला नाव घेऊन बोलत होतं. तो जरा बिचकला. धीर एकवटून तो खोलीबाहेर आला. त्या अंधाराच्या पॅसेजच्या कडेला जिन्यापाशी एक काळपट आकार, स्त्रीचा किंवा मुलाचा चेहरा, अस्पष्ट पण डोळे लालसर टक्क पाहणारे. तो डोळे गच्च मिटून किंचाळला. जेव्हा धीर करून त्याने डोळे हळूच उघडले, तेव्हा तो अंधारलेला कोपरा रिकामा होता. अंथरुणावर पडून तो स्वतःशीच विचार करत होता. थोड्या वेळापूर्वी त्याला दिसलेली ती आकृती त्याच्या चांगल्याच ओळखीची होती. पण हे खरंच शक्य होतं?